आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. हॅलो. इन्कलाब जिंदाबाद इन्कलाब जिंदाबाद क्रांती अमर रहे. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि शैक्षणिक चळवळीला आश्रय देण्यासाठी सिंहाचा वाटा असलेले असे आद्य क्रांतिगुरू वीर वस्ताद लहुजी साळवे, महाराष्ट्राचे कुलभूषणवाडी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले या सर्व महामानवांना प्रथमतः अभिवादन तथा मानाचा मुद्रा. आज या ठिकाणी नागेश भाऊ यांच्या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त अभिवादन सभेसाठी उपस्थित असलेले सर्व व्यासपीठ आणि उपस्थित सर्व समाज बांधव या सर्वांनी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मी सर्वांचे लहुजी शक्ती सेना, संलग्न युवा टायगर सेना आणि अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने अभिनंदन करतो आणि आपणा सर्वांना उपस्थिती दिल्याबद्दल परत एकदा कोटी कोटी शुभेच्छा देतो. मित्रांनो, या ठिकाणी या अगोदर बरेचसे आमचे जिल्हा अध्यक्ष रविभाऊ वावस्कर असतील, विलास भाऊ निकालजे असतील यांनी त्यांच्याबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा हे आता आहे की गेल्या अनेक वर्षापासून नागेश भाऊ राक्षे यांनी देशासाठी सेवा केली आणि त्याचबरोबर ते कुठल्याही तरी जाती धर्मामध्ये जन्माला आले असेल, परंतु त्यांनी कुठल्याही एका जाती धर्मासाठी काम केलेलं नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे. आणि या ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायत असेल, सरपंच असेल, त्यांची टीम असेल आणि त्यांना वीर मरण पावलेल्या व्यक्तीसाठी त्यांना त्यांच्या रेकॉर्डवर जागा घेण्यासाठी आणि त्यांना जागा स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी कुठलीही अडचण नाही. परंतु या ठिकाणी मातंग समाजाचा असल्यामुळे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांचा जातीवादच म्हणता येईल आपल्याला, त्यांना त्या जागा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. परंतु मित्रांनो, हे राक्षे परिवार आतापर्यंत संबंधित BDO असतील, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, कलेक्टर असेल, अनेक ठिकाणी त्यांनी संघर्ष केला, परंतु त्यांना आतापर्यंत कुठलीही प्रतिउत्तर व न्यायाची भूमिका आतापर्यंत मिळालेली नाही. म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो की आपले राईट्ससुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचे आहे, आपले अधिकारीसुद्धा माहिती असणं गरजेचे आहे. आणि आपण एक लोकशाही पद्धतीनं आपण त्यांना एक विनंती केली, रिक्वेस्ट केली, पण खऱ्या अर्थाने सरपंच हा गावातील जनता निवडून देत असते आणि त्यामध्येही आपला महत्त्वाचा वाटा आहे. कारण की या ग्रामपंचायतचे सदस्य आणि आपणसुद्धा आहे. कारण की या गावचे नागरिक या नात्यानं आपला अधिकार असतो. जर लोकशाही मार्गाने जर ते आपल्याला न्याय देत नसेल तर मित्रांनो, आपल्याला कधी ठोकशाहीसुद्धा करावं लागेल. कारण की माहिती का, आपण एक स्वाभिमानाने आणि अभिमानाने चळवळ चालवत असतो आणि त्यांचा मान सन्मान ठेवून आपण कुठल्या गोष्टी कोणाच्या विरोधात न जावं ह्या उद्देशाने आपण एक शांततेच्या मार्गाने आपण त्यांच्याकडून एक अधिकार बहाल करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु मित्रांनो, आज वेळ तशी नाही. आज तुम्ही सर्व स्टेपवर जाऊन पोहोचलेले आहात. जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी असेल, कलेक्टर वगैरे सर्वांकडे तुम्ही जाऊन आले, पण तुम्हाला न्याय कोणी देत नाही. कारण ती ग्रामपंचायतनं जर या ठिकाणी ना हरकत जर दिलं तर नक्कीच या ठिकाणी आम्ही संबंधित आमदार असतील, पालकमंत्री असतील, जे बी जिल्हा परिषद सदस्य असतील, या सर्वांकडून आपण निधी या ठिकाणी उपलब्ध करू शकतो. परंतु खऱ्या अर्थाने या ठिकाणी अडचणी या ठिकाणी निर्माण होते की ती म्हणजे ग्रामपंचायत. ग्रामपंचायतला ना हरकत देण्यासाठी कुणाची आवश्यकता नाही. तशी त्यांना जर परवानगी घ्यायची असेल तर CO असेल, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, कलेक्टर असेल, यांच्या परवानगी ते घेऊ शकतात. परंतु त्यांच्या परवानगीची बी त्यांना 100% आवश्यकता नाही. या ठिकाणी गावची ग्रामपंचायतमध्ये गावचा मुख्यमंत्री असतो आणि गावातला अधिकार त्यांना जागा उपलब्ध करून द्यायची हा त्यांचा प्रश्न असतो. परंतु तुम्ही सरपंच निवडून कोणी दिलेला आहे? तुम्ही दिलेला आहे. याचं कारण एक आहे की आपल्या समाजामध्ये आपण काम करत असताना आपल्या हिताचा माणूस कोण आहे आपण त्याचं निरीक्षण केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की समाजामध्ये ज्यावेळेस इलेक्शन येतं, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, तर आपल्या लोकांना पाठीवर हात ठेवून त्यांना दारू पाजून त्यांना मटण खाऊ घालून त्यांच्याकडून वोटिंग केल्या जातात. परंतु आपल्या मताचा अधिकार आपल्याला माहिती नसल्यामुळं आपल्याला ही परिस्थितीला सामोरे जावं लागतं. म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कुठल्याही गोष्टीला कोणाची परवानगी घेण्याची गरज नाही, कुणाकडे जाण्याची गरज नाही, काहीच नाही. सरपंचाला विचारायचं नाही, ग्रामसेवकला विचारायचं नाही, कुणालाच विचारायचं नाही.
तुमचा जो अधिकार होता तुम्ही लोकशाहीच्या पद्धतीने जी मागणी केली, मागणी मागूनही सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही. म्हणून आपण सर्वांनी एकच करायचं असते की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांचा एक पुतळा वगैरे बनवा आणि त्या ठिकाणी आम्ही स्वतः आमची सर्व टीम महाराष्ट्रातले असलेले कार्यकर्ते आम्ही स्वतः येऊन कुणाचं परमिशन न घेता आम्ही या ठिकाणी तुमचा स्मारक उभारून देऊ. म्हणून या ठिकाणी सांगतो साहेब की आम्ही गुन्हेगाराला भेट नाही, कारण की आम्ही पहिले 302 मधले आरोपी आहे. लोकांचं मर्डर करून आम्ही 2-2, 4-4 वर्ष जेल भोगलेला आहे. आणि जर एखाद्या वीर शहीद माणसाला जर त्याचा पुतळा बसवण्यासाठी जर आणखीन 2-4 आमच्यावर गुन्हे जर झाले आणि 2-2, 4-4 वर्ष जर आणखीन जेल भोगायचं काम पडला तर आम्ही ते भोगण्यासाठी आणखीन सामोरे जाऊ. म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कोणी महिला असेल, पुरुष असेल, कोणी अजिबात देण्याचं कारण नाही. लोकशाहीने जर कोणी न्याय देत नसेल तर त्याच्यासाठी ठोकशाही वापरायची. जर तोंड वाजून न्याय मिळत नसेल तर इथला संबंधित ग्रामसेवक असेल, ग्रामसेवक हे इन्स्पॉन्सिबल अधिकारी आहे. जर सरपंच किंवा गावातले लोक जर त्याच्या खाली दबाव आणत असेल आणि त्या दबावापोटी जर तो काम करत असेल तर त्याच्या तोंडात वाजून न्याय मिळवल्याशिवाय तुम्ही थांबलं नाही पाहिजे. काय सरपंच जर एखादं चुकीचं काम सांगत असेल, त्याच्या कायद्याच्या व्यतिरिक्त जर असेल तर त्यांनी त्याला विरोध केला पाहिजे. आणि इथला जो स्थानिक ग्रामसेवक आहे ते दबावापोटी तुमचे काम करण्यासाठी कुठंतरी मागं सरतोय. त्यामुळं तुम्हाला न्याय मिळणे कठीण झालेलं आहे. म्हणून आपण भारत देश स्वातंत्र्य करण्यासाठी आपले शूरवीर मरण पावले. म्हणून एखाद्या व्यक्तीवर अन्याय होतो, अत्याचार होतो, बलात्कार होतो, असे प्रश्न समोर येतात, त्यांचे स्मारक होत नाही. कुठपर्यंत आपण न्यायाची भूमिका मागायची, कुठपर्यंत आपण त्यांच्यापर्यंत भीक मागायचे. म्हणून आपल्याला दिलेला लोकशाहीचा अधिकार आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा अधिकार आहे आणि आपल्याला तो करण्याचा अधिकार आहे. फक्त एक तुम्ही काय म्हणतात त्याला एक इंटिमेशन तुम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे. इंटिमेशन देऊनही सुद्धा तुम्हाला न्याय मिळत नसेल तर तुम्ही ठरवा. आम्ही आमचे नेते कैलास भाऊ खंडारे असतील, आमचे नेते प्रभाकर भाऊ आवारे असतील आणि उपस्थित सर्व असतील, आम्ही तो कधीही सांगा, आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर राहू. आणि यापुढं कारण की मातंग समाजाची जी चळवळ आहे